या वारकऱ्याची सेवा तुळसाला का करायची असेल? म्हणजे ही सखू असणार. पर जोडी आजा नातीवानी बी वाटते आहे. म्हणजे ही नक्की कोण असणार? सखू की तुळसा? अरे बाप रे, हा बुवा पुन्हा आला. अरे दिगू, म्हणजे मी तुझे कान भरतोय असं समजू नको हा. अरे आपल्या घरात कोण कोण पाहुणे आलेत ते बघ, तेव्हा कळेल. कोण आले? ते वारकरी बुवा आठवतात का तुला? अरे ती सखू तुळसा बनवून आपल्या घरी आली होती, तेव्हा बाबाची झाडाझडती घेत होते, तेव्हा अचानक नाही का एक बुवा आले होते, आठवतंय? आता दादाच्या जवळचे किंवा तुझ्या वडिलांच्या जवळचे आलेत असा विचार करू शकशील तू, पण त्याने वहिनींना किती त्रास होईल याचाही विचार कर. पण सखूने असं कसं थेट त्यांना घरात घेतलं? काय माहिती, मी आपलं तुझ्या कानावर घातलं. हा, मी येतो रे. दिगून स्पष्टच सांगितलंय ना तुम्हाला, हे सगळं तुम्हीच सांभाळायचं. पण म्हटलं सगळ्यांचा हातभार लागला असता तर. अरे हे इथे आहे होय. हा, आणि वच्छे मीही हातभार लावायला आलोय. हा आलात? हा? भूक लागली असेल. नाही हो वहिनी, आता वय वाढलं ना तशी भूक कमीच होते. पण इथे यायला हे कारण नाही. नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी आग लावायला वगैरे आलोय, तसं नाही हो वहिनी. बाहेर ती सखू आली आहे आणि तिच्याबरोबर बैठकीमध्ये ते वारकरी आजोबा पण आले. तुळसा, एक बोलू? उद्या आषाढी एकादशी, मोठा पवित्र दिवस. निदान तू तरी गोपाळपूरला विठुरायाच्या दर्शनाला यायला हवंस. बिचारा विठुराया सगळ्यांची वाट बघतोय. गावकरी येत नाहीत, घाबरतात. अगं तूच त्या विठुरायाला त्याचं गाभाऱ्यातलं स्थान परत मिळवून दिलंयस. कशाला? अहो हिला कशाला नेता? त्यापेक्षा सगळ्यांनी इथेच या आणि कानाचे पडदे फुटतील इतक्या मोठ्याने टाळ मृदुंग पडवा आणि आमच्या छाताडावर नाचा सगळे. जे करायचं नाहीये ना ते सगळं करा तुम्ही. मालक, हो असं काय बोलताय? अगं ए नकटे, दीड दमडीची दासी तू आम्हाला शिकवणार आम्ही काय आणि कसं बोलायचं? आणि हा कोण आहे आगंतुक म्हातारा? इथे येऊन असं बोलण्याचं धरिष्ट कसं झालं? तेही विठ्ठलाच्या साठी बोलावणं कमालच झाली. आमच्या या घरात, या गावात, या पंचक्रोशीत विठ्ठल नाव निषिद्ध आहे, ठाऊक नाहीये का तुम्हाला? क्षमा करा, आजोबांना माहित नाहीये म्हणून ते बोलले असतील. आणि उद्या आषाढी आहे ना, म्हणून मी रावळात यावं असं त्यांना वाटलं असेल. त्यांनी कितीही आमंत्रण केलं तरी मालकीणबाईंची परवानगी घेतल्याशिवाय मी जाणार आहे का? पण जाण्याची इच्छा होतेच कशी ग तुला? की आम्हाला राग येईल असं वागायचंय? तुला त्या रावळात जाण्याची परवानगी मिळणार नाही, तू विचारूच नकोस. आणि मुळात हा म्हातारा इथे परत आलाच कशाला? दिगू, आधी याला बाहेर आकलून दे. आमच्या या घरात विठ्ठल भक्तांसाठी स्थान नाहीये. चला निघा, चला निघा.
तुम्ही निघालात तर बरं होईल. दिगू अरे तू गयावया काय करतोयस? आणि तुम्ही निघा निघा. ही तुळसा कुठल्याही परिस्थितीत आषाढीला रावळात येणार नाही. आणि चोरून मारून गेलीच तर परत तिला या घरात प्रवेश नाही. समजलं ना? सासूबाई, सखूला जायचं असेल तर जाऊ द्या की. रे माणिक, काय बोलतीस तू? अहो सासूबाई, आपल्या घोर घराण्याचे नियम आपल्या कुटुंबाला लागू होतील ना. ही तुळसा कोण आहे? दीड दमडीची दासी. ही काय तुमची सून आहे का? आपल्या कुटुंबाचा भाग थोडीच आहे ही. तुळसा, जायचंय ना तुला? जा. आजोबा या. तू चल, ये इकडे ये. त्या सुद्धा मालकीणबाईच आहेत. त्यांनी परवानगी दिली आहे म्हणजे मी येऊ शकेन असं वाटतंय. आणि बाकी विठुरायाची इच्छा. मोठी धैर्यवान आहेस तू. हृदयात भक्तीची ज्योत वादळात सुद्धा सतत तेवत ठेवली आहेस. माऊलींची कृपा तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच हे शक्य झालंय. तू उद्या ये. तुझ्या हातून उद्या पूजा आरती सगळं होईल. माऊलींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. तू नक्की येशील. तुला नसता आगाऊपणा करायला कोणी सांगितलं का? या घराचे काही नियम आहेत आणि त्यातला मुख्य नियम म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे ते रमाई घेते. माणिक, तुझं हे वागणं मलाही आवडलेलं नाहीये. तू रमाईला सुचवू शकतेस, पण हा असा शहाणपणा मी केला असता ना तर रमाईनं मला विहिरीतच ढकललं असतं. आणि बोलावणं कसलं तर आषाढीच. हेही त्या विठ्ठलाच्या रावळात जाण्याचं.